जा दिन सतगुरु भेटिया सो दिन लेखे जान, बाकी समय व्यर्थ गया बिना गुरु के ज्ञान. अर्थात कबीर साहेब सांगतात की ज्या दिवशी सद्गुरूची भेट होते, त्यांच्या अमृतवाणीचा वर्षा होतो आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा जेव्हा एखादा साधक घेतो, एखादा जीव घेतो, तर त्या दिवशी त्या आत्म्याचा उद्धार होतो. आणि इतर वेळ जर तो सद्गुरूंच्या शरणात नसतो किंवा ज्ञानात नसतो, तो पूर्ण जो वेळ आहे तो निरर्थक आहे, अगदी वाया गेलेला आहे, असं संत कबीर साहेब आपल्या वाणीद्वारे सांगतात. तर मला सांगायला इथं आवडेल की जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हे नाव आज जगभरात प्रसिद्ध आहेत. आणि या संतांनी त्यांचे जे गुरु आहेत स्वामी रामदेवानंदजी महाराज यांच्याकडनं गुरुपदेश घेतला. सच्च्या ज्ञानाचा त्यांनी अवगत केलं, सच्च ज्ञान त्यांच्याकडनं गुरुकडनं त्यांनी अवगत केलं, त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली आणि त्या ज्ञानाचा डंका आज जगभरात ते वाजवत आहेत. आणि त्याच अनुषंगाने आज संत रामपालजी महाराजांचे जे 13 आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचा बौद्ध दिवस मोठ्या उत्साहात, आनंदात आणि हर्ष उल्हासात साजरा होत आहे. तर आत्ता आपण एसएनएसची टीम आज येऊन पोचलेली आहे सतलोक आश्रम ढवळपुरी, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र. आणि या ठिकाणी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचा 3 दिवसीय अखंड भंडारा आयोजन करण्यात आलेला आहे. तर या ऐतिहासिक क्षणाचा आपण सुद्धा एक साक्षीदार बनूयात आणि आज जाऊन बघूयात की या भंडारामध्ये काय काय वाटलेलं आहे. दर्शकांनो, या ठिकाणी आपण बघू शकतात की आश्रमात प्रवेश केल्याच या ठिकाणी भव्य असं ज्योताघराचं निर्माण करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात जे सेवेदार किंवा जे भाविक या समागमाला येतात, त्यांचे जे चप्पल बूट्स जे आहेत किती चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्वच्छ करून सांभाळून ठेवण्यात येतात. आपण बघू शकतात पाठीमागे मोठी अशी रॅक लावलेली आहे आणि त्याच्यावर अशा पिशव्या टांगलेल्या आहेत. आणि आपण अंदाजा लावू शकतो की यावरून किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या समागमाला जे श्रद्धाळू या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचे काही अनुयायी आहेत, काही सेवेकरी आहेत. त्यांच्याशी चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की कशा प्रकारे ही सेवा या ठिकाणी कार्यान्वित होत असते. सर नमस्कार. सतसाहेबजी सतसाहेब. सर आपलं नाव काय? झामादास रेवतकर, उमरेड. सर मला विचारायचं की या ठिकाणी आपण काय सेवा बघत आहात? जुता चप्पलची सेवा करतो. कशा प्रकारे आपण ही सेवा बघत आहात? ही सेवा आपण कशी करतात? अशी ते टोकन त्याच्याकडे द्यायचं, जुता भरायचा, पुढचा असं करायचं आणि मग अशी करायची. तर दर्शकांना बघितलं की या ठिकाणी जे श्रद्धाळू या समागमाला येत आहेत, त्यांचे जे चप्पल किंवा बूट आहेत अशा प्रकारे या पिशवीमध्ये स्वच्छ करून ठेवतात आणि त्यांना एक टोकन दिलं जातं. आणि ते टोकन दिल्यानंतर ते जो श्रद्धाळू आहे ते टोकन सांभाळून ठेवतो आणि त्यांचे जे चप्पल बूट आहे या ठिकाणी पिशवीमध्ये अशा टांगल्या जातात आणि त्यांची या ठिकाणी सांभाळून ठेवण्यात येतात. आणि नंतर जे माघारी जेव्हा जे येतात त्यांना ते त्यांचं टोकन चेक केलं जातं. आपण या ठिकाणी बघू शकतात. आणि टोकन चेक केल्यानंतर त्यांना ते त्यांचे चप्पल बूट हे परत त्यांना वापस दिल्या जातात. आपण बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी ही सेवा निरंतर आणि निशुल्क या ठिकाणी ही सेवा चालू आहे. दर्शकांनो, या ठिकाणी आपण बघू शकतात की या ठिकाणी प्रणाम स्थळाचं या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतात की जे येणारे भाविक आहेत ते किती मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी आपल्या गुरुजींच्या प्रतिमेला साष्टांग दंडवत घालत आहेत आणि या ठिकाणी ते प्रणाम करत आहेत. आपण बघू शकतात जे प्रणामाची व्यवस्था या ठिकाणी आश्रमाने कशी करण्यात आलेली आहे. एका साईडला जर बघितलं आपण तर या ठिकाणी भक्तांना प्रणाम करण्यासाठी एक वेगळं स्थान बनवलं आहे. त्याचप्रमाणे माईंसाठी सुद्धा या ठिकाणी एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी आश्रमाने केलेली आहे. आपण बघू शकतात. आणि बघू शकतात की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी श्रद्धाळू येतात आणि आपल्या गुरुजींना नतमस्तक या ठिकाणी होताना आपल्याला बघावयास मिळते. दर्शकांनो, जसं जसं आपण पुढं जातो तसं तसं आपल्याला वेगवेगळे असे स्टॉल आपल्याला बघावयास मिळतात. हे जे आहे हे पुस्तकालय आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी जे आहे जगद्गुरू संत रामपालजी महाराजांनी ज्या ज्या विभिन्न भाषांमध्ये जे पुस्तके लिहिलेली आहेत ते पुस्तके या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतात. आणि जे श्रद्धाळू या ठिकाणी येतात त्यांच्या सेवेसाठी या पुस्तकांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. अगदी धर्मार्थ मूल्यामध्ये या पुस्तकांचं या ठिकाणी सेवा या ठिकाणी निरंतर चालू असते. त्याचप्रमाणे आपण जे बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात संत रामपालजी महाराजांचे छोटे म्हणा किंवा मोठे म्हणा असे बॅनर्स लावलेले आहेत. काही प्रतिमासुद्धा या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतात. आणि ह्या सगळ्या ज्या
बॅनर्स आहे त्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे प्रतिमा आहे, त्याचप्रमाणे कबीर साहेबांच्या प्रतिमा आहेत, त्याचप्रमाणे जे तत्त्वज्ञान आज संत रामपालजी महाराजांनी उजागर केलेले आहेत त्याच्या संदर्भात या ठिकाणी माहिती आहेत. आपण बघू शकतात की पुस्तकं जर बघितले तर वेगवेगळी पुस्तकं आहेत. जिने की राह आहे, त्याचप्रमाणे जगण्याचा मार्ग आहे, त्याचप्रमाणे आपण बघू शकतात की ज्ञानगंगा जर बघायला घेतले तर विभिन्न भाषांमध्ये या ठिकाणी साधकासाठी उपलब्ध आहेत. त्या संपूर्ण गोष्टीचा जर आपण विचार केला तर जे साधक या समागमाला येतात, विभिन्न जागेवरून येतात, जिल्ह्यामधून येतात, प्रांतामधून येतात, तर त्यांना संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे सहजपणे अवगत व्हावी यासाठी या पुस्तकालयाचं या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. दर्शकांनो, या ठिकाणी आपण बघू शकतात अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत. आपण बघू शकतात की फर्स्ट एडचा सुद्धा या ठिकाणी सेवा आश्रमातर्फे देण्यात येत आहेत. आपण बघू शकतात की जे डॉक्टर्स आहेत, जे कुशल असे डॉक्टर्स आहेत, ते सुद्धा या ठिकाणी सेवा देतात. दर्शकांनो, या ठिकाणी एक डॉक्टर सेवेदार आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. नमस्कार. सत्साहेब. आपलं नाव? डॉक्टर शीतल पाटील. मला विचारायचं आहे की या ठिकाणी जे आपण सुविधा देतात त्यांचे उपचार या ठिकाणी आपण कसे करतात? आम्ही युजली प्राथमिक उपचार करतो. म्हणजे इथे सेवेकरी येतात तर त्यांना कधी कधी अंगदुखी, डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला, कधी कधी लूज मोशन्स होतात, जे काही बेसिक प्रॉब्लेम्स असतात. कधी कोणाला भाजतं किचनमध्ये काम करताना, कधी कोणाला मुलांना पडतात, झडतात, मग त्यांचं ड्रेसिंग वगैरे असं सगळं प्राथमिक उपचार आम्ही इकडे करतो. आणि जर काही एक्स्ट्रा लागलं तर मग त्याचं निदान करून आम्ही पुढे पाठवतो, जर अगदीच गरज पडली तर. आणि हे जे काही आपण जी सेवा देतात त्याचे काही चार्जेस आहेत का? नाही, काहीच चार्जेस नाही, सगळं फ्री आहे. आम्ही जे चेक करतो किंवा आम्ही इथे BP, शुगर वगैरे जे काही चेक करतो त्याचेसुद्धा चार्जेस नाही आहेत किंवा औषधांचे पण चार्जेस नाही आहेत. सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. जे कोणी येतात, जगत असो भगत असो, आम्ही सगळ्यांना बघतो फ्री ऑफ कॉस्ट. तर दर्शकांना बघितलं की या ठिकाणी जे सेवेकरी आहेत त्यांचा भाव आपण बघितला. जे काही श्रद्धाळू या ठिकाणी येतात त्यांना जे काही प्राथमिक उपचार या ठिकाणी अगदी मोफत या ठिकाणी आश्रमातर्फे आणि या सेवेकरीद्वारे देण्यात येत आहे. दर्शकांनो, आता आपण पुढे आलेलो आहोत आणि आपण बघू शकता की या ठिकाणी शंका समाधान असं बोर्ड लावलेलं आहे. तर हे आपण बघू शकतात की या ठिकाणी बरेचसे जे श्रद्धाळू या विशाल भंडाऱ्यामध्ये जेव्हा येतात आणि त्यांना जेव्हा गुरुजींच्या ज्ञानाबद्दल माहिती होते तर ते त्यांच्या मनामध्ये विविध प्रकारच्या शंका असतात, प्रश्न असतात. त्या प्रश्नांच्या समाधानासाठी या ठिकाणी ते येतात आणि बघू शकतात की आश्रमातर्फे काही सेवेदार निरंतर या त्यांचे जे भाविक आहे त्यांच्या शंकेचं समाधान करण्यासाठी या ठिकाणी सेवा देताना आपल्याला दिसत आहेत. पुढे जर आपण बघितलं तर अगदी त्याच्याच पुढे आपण बघितलं तर एक या ठिकाणी नामदानाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी आश्रमातर्फे करण्यात आलेली आहेत. आपण बघू शकतात जे भाविक या ठिकाणी येतात आणि त्यांना संत रामपालजी महाराजांचं ज्ञान पटतं तर त्यांना या ठिकाणी निशुल्क नामदानाची सुद्धा व्यवस्था आश्रमातर्फे करण्यात आलेली आहे. दर्शकांनो, आता आपण बघू शकतात की आपण आता किचनमध्ये आहोत. आपण या ठिकाणी बघू शकतात की या ठिकाणी जे हलवा प्रसादाची या ठिकाणी तयारी चालू आहेत. आपण बघू शकतात की कशा प्रकारे देशी तुपामध्ये हा हलवा प्रसाद बनवण्यात आलेला आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी अशी फुलांची पाकळीची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक पाकळीतून आपण बघू शकतात की शुद्ध देसी घी या ठिकाणी निघत आहेत बाहेर. याच्यातून आपण अंदाजा लावू शकतो की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शुद्ध देशी घी या ठिकाणी या हलव्या प्रसादासाठी वापरण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचे काही शिष्य आपल्याबरोबर जुडलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की ह्या हलवा प्रसादाचं महत्त्व काय. सर नमस्कार. नमस्कार सर. सत्साहेबजी. सर आपलं नाव? माझं नाव प्रशांत दाजू. सर मला विचारायचं आहे की हा जो हलवारामचा या ठिकाणी प्रसाद तयार होत आहे तर याचं महत्त्व काय आहे? सर याचं महत्त्व जे आहे तर परमात्माचा प्रसाद आहे. हा प्रसाद ग्रहण केल्यानंतर सर शरीरातले जो विकार असते तो विकार दूर होतात सर. आणि हा प्रसाद जो आहे सर म्हणजे खूप लाभदायक आहे सर. या ठिकाणी आपण बघू शकता की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी जे सेवेकरी आलेले आहेत आणि या ठिकाणी ते किचनमध्ये आता जे हलवा प्रसाद आहे हे घेण्यासाठी आलेला आहे. हा हलवा प्रसाद इथून थेट दरबार साहेबमध्ये जाणार आहे. तर आपण बघू शकता की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी हलवा प्रसाद या ठिकाणी वितरित होणार आहे. दर्शकांनो, आता हलवारामचा जो प्रसाद आहे हा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि आपण बघू शकतात की संत रामपालजी महाराजांचे सेवेकरी या ठिकाणी आता जमलेले आहेत आणि ज्या टपमध्ये या ठिकाणी तो हलवा प्रसाद या ठिकाणी आता टाकण्यात येत आहेत. आपण बघू शकतात की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हलवा प्रसाद या ठिकाणून आता पूर्ण थेट हा दरबार साहेबमध्ये आता जात आहे आणि तेथे
संत रामपालजी महाराज तथा पूर्ण परमेश्वर कबीर साहेब यांना या ठिकाणी भोग लागणार आहे आणि भोग झाल्यानंतर भोग लावल्यानंतर हा संपूर्ण जो हलवारामचा प्रसाद आहे पूर्ण जे श्रद्धाळू या समागमामध्ये येतील त्यांच्यामध्ये हा वितरित होणार आहे. दर्शकांना आपण या ठिकाणी बघू शकतात की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचे जे श्रद्धाळू आहेत जे सेवेकरी आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे हलवा प्रसादाचे जे टब्स आहेत या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत. आपण बघू शकतात की प्रत्येक टबवर एक पांढरा शुभ्र असा वस्त्र या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि या प्रसादाचं पावित्र्य या ठिकाणी राखण्यात आलेलं आहे आपण बघू शकतात. त्याचप्रमाणे आपण बघू शकतात की हा जो प्रसाद आहे या ठिकाणून थेट आता हा दरबार साहेब मध्ये जाणार आहेत. आपण बघू शकतात की माझ्या पाठीमागे आपण बघू शकतात कशा प्रकारे जे संगत आहेत जे श्रद्धाळू आहेत जे भाविक आहेत ते मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी या समागमासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी या ज्या मॅटच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी हे अतिशय श्रद्धेने या ठिकाणी उभे आहेत. आपण बघू शकतात थेट ही जी लाईन आहे या भंडारा घरापासून तर थेट दरबार साहेब पर्यंत लावण्यात आलेले आहेत. आपण यावरून अंदाजा घेऊ शकतो की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी सेवेकरी म्हणा किंवा जे श्रद्धाळू आहे या समागमासाठी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी आता जे हलवारामचा प्रसाद आहे या ठिकाणी कबीर साहेबांना तथा संत रामपालजी महाराजांना या ठिकाणी भोग लागणार आहे. दर्शकांनो आपण बघितलं की किती आदराने आणि किती भक्तिभावाने या ठिकाणी हा हलवा प्रसाद या ठिकाणी दरबार साहेबमध्ये आणण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतात प्रत्येक हलवा प्रसादाचं जे काही पात्र आहे त्याला वस्त्र लावलेलं आहे आणि जो काही हा टेबल खाली मांडण्यात आलेला आहे त्याच्यावर सुद्धा एक पांढरं असं वस्त्र या ठिकाणी अंथरण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी स्वच्छता, पवित्रता आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टीचा या ठिकाणी संगम या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत आहे. दर्शकांनो या ठिकाणी आता पाठ प्रकाशाला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी दरबार साहेब सजवलेला आहेत आणि माझ्या उजवीकडे जर आपण बघाल तर आपण बघू शकतात की जे पुरुष वर्ग आहे जे पुरुष भक्त मंडळी आहेत या ठिकाणी बेदीमध्ये उपस्थित आहेत आणि या ठिकाणी पाठ प्रकाशाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आता आपण भंडार गृहाच्या समोर आहोत. आपण बघू शकतात की या ठिकाणी जे श्रद्धाळू येणार आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. भंडारा एकच आहे परंतु तो भंडारा ग्रहण करण्याची व्यवस्था वेगवेगळी करण्यात आलेली आहेत. तर आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात कशा प्रकारे या ठिकाणी भंडारा या ठिकाणी संपन्न होत आहे. दर्शकांनो या ठिकाणी बघू शकतात की जेव्हा आपण भंडारगृहामध्ये प्रवेश करतो तो या ठिकाणी जे सेवेदार आहेत जे सेवा करताना आपल्याला बघावयास मिळत आहेत. जे श्रद्धाळू या ठिकाणी भंडाऱ्यासाठी येत आहेत त्यांच्या हातामध्ये ते रेडी असं स्वच्छ असं ताट आणि त्यानंतर वाटी, चमचा आणि ग्लास हे पूर्णपणे या ठिकाणी देत आहेत. दर्शकांनो या ठिकाणी आपण बघू शकतात की या भंडार गृहामध्ये जे श्रद्धाळू या ठिकाणी आता भोजनाला बसलेले आहेत. आपण बघू शकतात मोठ्या संख्येने या ठिकाणी जे श्रद्धाळू आहेत हे भोजनाचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी एका वेळेस जे श्रद्धाळू आहे भोजन आपलं घेऊ शकतात. आपण बघू शकतात आजचा जो भंडारा आहे हा संत रामपालजी महाराजांच्या 39व्या बोध दिवसानिमित्त या ठिकाणी साजरा होत आहे. आपण बघू शकता त्याचप्रमाणे आपण बघू शकतात की जे वयोवृद्ध जे श्रद्धाळू आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी एक विशिष्ट अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतात तर या ठिकाणी काही श्रद्धाळू भंडाऱ्याचा आस्वाद घेत आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि विचारूयात. सर नमस्कार. नमस्कार सत साहेब. सर आपलं नाव? माझं नाव शिवप्रताप दास आहे. सर कुठून आलात आपण? मी पुण्यातून आलो आहे. सर या ठिकाणचा भंडारा आपल्याला कसा वाटतोय? भंडारा एक नंबर आहे, असं कधी कुठेही भेटणार नाही एवढं छान भंडारा आहे. काय काय आहे भंडाऱ्यामध्ये? भंडारामध्ये जलेबी आहे, लाडू आहे, चपाती आहे आणि पोळी आहे, रायता आहे, 2 प्रकार व्हेरायटीची भाजी आहे, अचार आहे, लिंबू आहे, मध्ये सलाद आहे, सगळे काही आहे. आता काय बोलू काय नाही आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सत साहेब. तर दर्शकांनो बघितलं की जो भंडारा आहे हा पूर्णपणे पंचपक्वान्याने थाटलेला आहे. आपण बघू शकता त्याच्यामध्ये मिष्टान्नामध्ये जिलेबी आहे, त्याच्यानंतर भाजी आहे, चावल आहे, रायतासुद्धा या ठिकाणी आहे, लिंबू आहे, अचार आहे, सलाद आहे. सगळ्या गोष्टी या भंडारामध्ये देण्यात येत आहेत आणि तो भंडारा घेतल्यानंतर जो भाविक आहे हा पूर्णपणे तृप्त आणि समाधान या ठिकाणी होताना आपल्याला बघावयास मिळत आहे.
दर्शकांनो, आपण बघू शकतात की या ठिकाणी किती मोठा असा पंडाल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आपण बघू शकतात आणि त्या पंडालवर असा मोठा असा बॅनर लावण्यात आलेला आहे. आपण बघू शकतात स्पष्ट अक्षरात लिहिलेला आहे संत रामपालजी महाराजांचा 39वा बौद्ध दिवस. आणि हा जो पंडाल आहे, या पंडालमध्ये जर आपण आतमध्ये गेलात तर आपल्याला बघावयास मिळेल की या पंडालमध्ये काय व्यवस्था आश्रमातर्फे देण्यात आली आहे. तर आता आपण पंडालमध्ये जाऊयात आणि बघूयात की आश्रमातर्फे काय काय व्यवस्था या ठिकाणी देण्यात येत आहे. तर दर्शकांना, आपण बघू शकतात की हा जो पंडाल आहे हा मुख्य पंडाल आहे आणि किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विस्तारलेला आपल्याला बघावयास मिळतो आहे. आपण बघू शकतात माझ्या उजवीकडे जे आहेत जे महिला जे एक सेवेदार म्हणा किंवा जे श्रद्धाळू आहेत त्यांच्या राहण्यासाठी, बसण्यासाठी, उठण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे जर माझ्या डावीकडे जर बघितलं, जे पुरुष श्रद्धाळू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सेम अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहेत, जेणेकरून ते या ठिकाणी बसून सत्संगाचा आनंद घेतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी ते त्यांची झोपण्याचीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. अशी या प्रकारे आपण बघू शकता की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक आता एकत्र झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने या सत्संगाचा, या विशाल भंडाऱ्याचा ते आनंद घेताना आपल्याला बघावयास मिळत आहे. दर्शकांनो, आपण बघू शकतात की या ठिकाणी जे श्रद्धाळू आहेत या समागमासाठी आलेले आहेत आणि या समागमाचा ते आनंद घेत आहेत. जागोजागी जर बघितलं आपण तर घोळका करून या ठिकाणी असे जे श्रद्धाळू आहेत बसलेले आहेत आपल्या परिवाराबरोबर, आपल्या आप्तेष्टांबरोबर. आणि जो समागम आहे तो पूर्णपणे एन्जॉय करताना आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतं आहे. या ठिकाणी मोठी अशा पार्किंगची व्यवस्था आश्रमातर्फे करण्यात आलेली आहेत. आपण बघू शकतात की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी 4 व्हीलरची पार्किंग या ठिकाणी अलॉट करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर बघाल तर जे दुचाकी वाहन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पार्किंगची अशी सुसज्ज अशी व्यवस्था या ठिकाणी आश्रमातर्फे करण्यात आली आहेत. आणि आपण या ठिकाणी जर बघाल तर बघू शकता आपण या ठिकाणी एक असं टेंट बांधण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतात आणि जे श्रद्धाळू या आश्रमामध्ये या समागमासाठी येत आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी एक स्टे म्हणणं एक होल्ट या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी आश्रमातर्फे वाहनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. अगदी निशुल्क वाहन या ठिकाणी जे श्रद्धाळू आहेत त्यांना या ठिकाणी घेऊन येतात आणि त्याचप्रमाणे समागमाचा त्यांचा भंडारा झाल्यानंतर त्यांना या ठिकाणाहूनच परत त्यांना रिसीव्ह केलं जातं आणि इथूनच परत ते त्यांच्या घरी जाण्यासाठी सज्ज झालेले असतात. आणि माघारी जाताना त्यांना थोडंसं दुःखही वाटते की आपण या समागमामधून आपल्या घरी जातो आहे, असं सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक भाव कुठे ना कुठे आपल्याला बघावयास मिळतो आहे. तर या ठिकाणी काही श्रद्धाळू आपल्याबरोबर जुडलेले आहेत, ते आता परतीच्या प्रवासात आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. सर नमस्कार. ससाहेब. सर आपलं नाव? रमेश दास. सर कुठून आलात आपण? वाशिमवरून. सर मला विचारायचे की आश्रमातर्फे आपल्याला काय व्यवस्था देण्यात आली आहे? आश्रमातर्फे व्यवस्था म्हणजे व्यवस्थेचं गणना केल्या जात नाही, कारण की अशी व्यवस्था आमच्या घरी तर मिळालीच नाही आम्हाला. परंतु आम्ही कुठं दुसरीकडे देवस्थानाकडे गेलो तर तिथेही कुठे नाही मिळाली, कारण एवढं स्वच्छ पाणी, राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था आम्हाला इथून निघा वाटून नाही राहिला. परंतु असं कसं आहे, काही ड्युटी असल्या कारणामुळे आम्ही एका दिवसाकरता आलो. असं 3 दिवस थांबायचा विचार होता, परंतु नाविलास्तव जाऊन राहिलो. परंतु आता जसं कसं मुलगी कशी सासरी माहेरीला जातात आणि माहेरून सासरला जाते त्यावेळेस वाटते, तसं आम्हाला इथं वाटत आहे. सर मला विचारायचे की आश्रमातर्फे आपल्याला जाण्यासाठी काही सोय देण्यात आली आहे का? हो, आश्रमातर्फे आम्हाला रात्री 4 वाजता आलो. तर 4 वाजता आम्हाला तिथं रेल्वे स्टेशनवर गाडी आली. गाडीतनी आम्हाला सगळ्याला बसून व्यवस्था, बसण्याची व्यवस्था. आणि इथं आल्यानंतर बी आम्ही इथं भंडारा केला, चहा पाणी घेतलं. रात्री 4 वाजता आम्ही भंडारा तयार होत आहेत. हां, मला विचारायचं की सर या ठिकाणी आता आपण बसलेला आहात, तर आपल्याला इथून आपल्या घरी जाण्यासाठी काही व्यवस्था करण्यात आली आहे का? नाही, घरी जाण्यासाठी इथून बसेसच आहे ना. इथून आम्हाला आता हे बसवलेलं आहे, सगळेजण आम्ही बसलो. आता लक्झरी येणार आहे. जेवढे लोक जमा होतील तेवढे लोक तिथं आम्हाला रेल्वे स्टेशनपर्यंत तिथं मोफत व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. सत्साहेब. दर्शकांनो, तर या ठिकाणी आपण बघितलात की संत रामपालजी महाराजांचा जो 39वा बौद्ध दिवस सतलोक आश्रम ढवळपुरी महाराष्ट्र या ठिकाणी कशा प्रकारे हर्ष उल्हासात साजरा केला जात आहेत. आपण बघू शकतात की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविकांचा या ठिकाणी मेळा लागलेला आहे. आणि मला सांगायला आवडेल
की हे जे काही समागम आहे, हा जो काही विशाल भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, हा किती सुनियोजित पद्धतीने या ठिकाणी पार पडत आहेत. जे सेवेकरी या ठिकाणी जे सेवेसाठी आलेले आहेत, त्यांच्या मनामध्ये जी उमंग आहे, जो भक्तिभाव आहे आणि जो सेवेचा भाव आहे, तो अतिशय अतुलनीय आहे. आणि त्यांच्या गुरूंची अशी शिकवण आहे की भक्ती करायची आणि सेवा करायची ती निस्वार्थ करणे गरजेचे आहे. कुठल्याही मनामध्ये कपट नको, छळ नको, निस्वार्थपणे सेवा करा. आणि जो माणूस, जी व्यक्ती निस्वार्थपणे सेवा करते, तर परमेश्वर त्याला त्या सेवेचा पूर्णपणे मोबदला आशीर्वादा रूपामध्ये त्याला मिळतो. त्या व्यक्तीचा खऱ्या अर्थाने आध्यात्मिक उदय होतो आणि त्याला मोक्षाचा मार्ग मिळतो, असं संत रामपालजी महाराजांची शिकवण आहे. आणि त्यालाच अनुसरण या ठिकाणी या समागमामध्ये जे काही सेवेकरी आहे, आज सेवा देत आहेत, ते किती तत्परतेने सेवा देत आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये एक भाव आहे की येणारे जे श्रद्धाळू आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची तकलीफ झाली नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारचा त्रास नको व्हायला, कुठल्याही प्रकारची असुविधा नाही होणार, याची पूर्णपणे ते 100% खात्री, काळजी घेतात. आणि खात्रीने ते या ठिकाणी सेवा करताना आपल्याला बघायला मिळाले. आम्ही आपल्याला पूर्ण जो आश्रमाचा परिसर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला. अगदी सुरुवातीला जे पार्किंगपासून तर थेट आपण बघितलं, प्रणामस्थळ बघितलं, ज्योताघर बघितला, भंडाराघर बघितला, पंडाल बघितला. आणि ज्या ठिकाणी दरबार साहेब आहे त्या ठिकाणी सुद्धा संत रामपालजी महाराजांचे जे काही बॅनर्स होते, जे काही सुशोभीकरण होतं, त्याचप्रमाणे जो जो गरीबदासजी महाराजांचा जो अखंड पाठ त्या ठिकाणी चालला होता, या सगळ्या गोष्टींचा कव्हरेज दाखवण्याचा एस न्यूजने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि यातून एक आपल्याला बघायला मिळालं की सेवा असावी तर संत रामपालजी महाराजांच्या शिष्यांसारखी आणि भक्ती असावी तर संत रामपालजी महाराजांसारखी. धन्यवाद.